एवढ्या उन्हातानाचं मोटरीकडे जायचं म्हणलं का मायात लय जेवर येते. तर भावानं झालं असं, आपल्या लुणाचा पांडल फिरून मी आपल्या मोटरीकडे आलो. विहिरीकडे जायचं म्हणल्यावर लोकांची वावर तुडीत जावं लागत आहे. त्याच्यात नेमकं या कांद्याला पाणी भरून दिलं होतं. माझ्या चपलाचा पार सत्यानाश झाला. कसा तरी पाय फरफटीत पेटी जवळ पोहोचलो. मी विहिरीत डोकावल्यावर विहिरीमध्ये बादली पडेल होती. मी आपलं स्टार्टरचं बटन दाबलं लगेच निघालो. एवढ्या उन्हामध्ये आपली लुणाले तापली होती. मी बाऱ्याजवळ पोहोचस तर पाणी पाटाने जाऊन वाफ्यामध्ये गेलं होतं. भावानं किस्सा असा झाला, मी जेव्हा बाऱ्याजवळ गेलो 1-2 वाफ्याचे बारे पहिलेच कोणीतरी दिले होते. काही ठिकाणी तर गुंगरे आताशी वर निघाला. मी त्याच्यामुळे म्हणलं आता पाणी भरूनच द्यावा. मी आपलं मागच्या सारखं तिकडचं पाणी बंद करून इकडे पाणी चालू केलं. माझी पोरगी तर बसली पाणी खेळत. राहिलेल्या गुंगराचे 2-3 वाफे भरून झाल्यावर मला दुसरं काम लागलं. मी आपल्या लुणाचा पांडेल फिरवला आणि निघालो. रस्त्याने जाता जाता मला संतोष पानसरेचं कुटी मशीन, त्याच्यावर त्याचे माणसं बसेल होते. मी आपल्या लुणाचा पांडेल गारा फिरवला आणि त्याला ओव्हरटेक केलं. ट्रॅक्टरला ओव्हरटेक करून आल्यावर माझा पार दमछाक झाला. जाता जाता मला भीमाशंकर हायटेक नर्सरी लागली. जेव्हा मी रस्त्याला टर्न मारून मध्ये आलो, रस्ता नुसता खाडखाड धाडधाड. अरे रे रे रे, 1 मिनिट थांबा. इंद्रजित सांगळे याच्या बंगल्याचं काम इथं चालू आहे, मला माहितीच नाही. मी आपली लुना सावलीत लावली. एवढ्यात म्हणून रोटर सोडून ट्रॉली जोडली. मी थोडं पुढं आल्यावर जगनराव भेटले. मला पाहिल्यावर लगेच मोबाईल खिशामध्ये ठेवून दिला. मी आपल्या ट्रॅक्टरचा गिअर लावला, निघालो तिथून. यांचा शिवाचा रस्ता म्हणजे एकदम नॅशनल हायवे. मित्रांनो, व्हिडिओ कसा काय वाटला पार्ट 2 पाहण्यासाठी मला फॉलो करा.